आज आपण टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम बघणार आहोत. आपल्याला काय चार टेस्ट मी इथे लिहिलेले आहेत बघा. त्याच्यापैकी मी दोन तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो, दोन तुम्हाला हिंट देतो. या दोन तुम्ही काय करू शकता, इझिली करू शकता. तर पहिला आपण काय करूया, क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ पेअर्स ऑफ ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. हे आपण काय करूया, प्रूव्ह करूया. तर ती टेस्ट पहिल्यांदा बघूया. पेअर्स ऑफ ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय असणार म्हणजे सांगा. हे दोन्ही काय असणार आहे, हे इक्वल आहे आणि हे पण इक्वल कॉन्ग्रुएंट आहे. हे याची जेवढी लेंथ असणार तेवढी याची असणार आणि याची जेवढी असणार तेवढी तेवढी असणार. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हा क्वाड्रिलॅटरल आहे तो पॅरलेलोग्राम आहे प्रूव्ह करायचं आहे. मी काय करतो बघा, डायगोनल काढतो. ही लाईन काय करतो मी जोडतो, ही आपली डायगोनल लाईन. हे आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन केलं. आता मी काय करतो, ट्रायंगल एबीसी एबीडी आणि ट्रायंगल डीबीसी कन्सिडर करतो. ह्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया. तर इथे जर बघितलं, ए बी कॉन्ग्रुएंट टू बीसी आहे, डीसी आहे आपल्याला दिलेलं आहे, गिवन पाहिजे त्या. नंतर आपलं काय सांगा, बीसी इक्वल टू काय एडी आहे, हे पण गिवन आहे, दोन्ही गिवन दिलेले आहे. आणि तिसरी जर आपण बघितली तर याच्यातलं काय सांगा, बीडी कॉमन आहे, इथे काय आहे कॉमन आहे. हे आपल्याला गिवन दोन्ही सेम आहे म्हणून दिलेलं आहे, इक्वल आहे म्हणून दिलेलं आहे. आता याच्यावरून आपण काय सांगू शकतो की ट्रायंगल ए बी डी कॉन्ग्रुएंट टू काय येणार सांगा, आपल्याला काय येणार सांगा, ए बी डी हा सी डी बी सी काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार. सी बी डी सी काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार. आता जर कॉन्ग्रुएंट असेल तर करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा करस्पॉन्डिंग साईड सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे आपण असं लिहू शकतो बघा, अँगल ए कुठली टेस्ट ते पण लिहूया आपण, कुठल्या टेस्टने, साईड म्हणजे बाजू टेस्टनुसार हे काय समजा कॉन्ग्रुएंट आहे. आता आपण काय करणार, तर त्या तिन्ही अँगल पण काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे आणि तिन्ही साईड पण काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट. तिन्ही साईड आहे तर तिन्ही अँगल पण काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, अँगल ए बी डी इक्वल टू अँगल ए बी डी इक्वल टू अँगल डी बी डी सी, हे काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आता हे जर बघितलं तर आपण काय झालं सांगा, हा अँगल आणि हा अँगल हा इक्वल आहे. समजा आपण कन्सिडर काय केलं, ह्या दोन लाईन कन्सिडर केल्या, ए बी आणि बी सी डी सी, आणि त्याचा जर हा ट्रान्सफॉर्सर आपण कन्सिडर केला आणि हे दोन्ही अँगल काय झाले सांगा, त्याचे अल्टरनेट अँगल झाले. त्यामुळे आपण काय सांगू शकतो, ए बी पॅरलल टू डी सी करू शकतो. कुठले, अल्टरनेट टेस्ट ऑफ पॅरलल लाईन, अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन. म्हणजे जर अल्टरनेट अँगल इक्वल असतील तर डेफिनेटली त्या काय असायला पाहिजे, पॅरलल लाईन असायला पाहिजे. आता आपण कन्सिडर काय करूया, समजा हा अँगल कन्सिडर करूया, हा अँगल आणि हा अँगल. आणि आता कन्सिडर करूया बीसी आणि एडी कन्सिडर करूया. म्हणजे आपण काय करूया, कन्सिडर बीसी आणि एडी कन्सिडर करूया. इथे सुद्धा आपण काय बघितलं, समजा दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून काय असणार समजा, अँगल ए डी बी इज इक्वल टू अँगल डी बी सी. कुठलं का, अल्टरनेट अँगल ऑफ नाही, आपण कुठलं करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. इथे पण तुम्ही लिहू शकता, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता हे सुद्धा काय इक्वल आहे आणि आपण जर हे कन्सिडर केलं, बीसी आणि ए बी कन्सिडर केलं तर त्याच्यासाठी हे अल्टरनेट अँगल आहे. त्यामुळे आपण इथे पण काय लिहू शकतो बघा, बीसी पॅरलल टू ए डी लिहू शकतो. बाय कुठली टेस्ट सांगा, अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. त्याच्यावरून आपण काय प्रूव्ह केलं सांगा, ए डी पॅरलल टू बी सी आणि ए बी पॅरलल टू डी सी. त्याच्यावरून आपण समजा ह्याला 1 नाव दिलं आणि ह्याला 2 नाव दिलं, तर फ्रॉम 1 and 2 आपण काय करू शकतो, ए बी सी डी हा काय समजा पॅरलेलोग्राम हा हे सिद्ध करू शकतो. तर दुसरं आपण काय बघूया, एकदम सगळ्यांना सेम वापरायचं बघा. त्यामुळे एक जर तुम्हाला समजलं ना, बाकीचं इझिली समजू शकेल. तर आता आपण दुसरं बघूया की दुसरं आपल्याला काय सांगतं, पेअर ऑफ ऑपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय सांगतो की विरुद्ध जे कोन आहेत ते आपले काय सांगा, कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल आहे.
तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो पण पॅरलोग्राफ होऊ शकतो. तर आपण मी काय करतो इथे एक क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे. हा पॅरलोग्राफ आहे का माहित नाही आपल्याला, ए बी सी डी, पण इथे आपल्याला काय दिलं, हा अँगल आणि हा अँगल काय इक्वल आहे असं दिलेलं आहे, कारण पेअर्स ऑफ ऑपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट आणि हा अँगल आणि हा अँगल काय दिलेला आहे आपला इक्वल दिलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू काय असतं समजा 360 डिग्री असतं. त्याच्यापैकी याला मी समजा नाव दिलं डी, अँगल डी म्हणून स्मॉल मध्ये लिहितो, हे बी लिहितो, हे आपण ए लिहूया आणि हे सी लिहूया. तर याच्यापैकी काय आहे समजा डी अँगल इज इक्वल टू बी अँगल आहे, किंवा इथे पण आपण म्हणू शकतो की अँगल ए आणि अँगल सी आहेत का इक्वल आहे. त्यामुळे मी सी लिहिण्यापेक्षा मी काय लिहितो इथे ए लिहितो. त्यामुळे आपलं काय झालं सांगा, अँगल ए प्लस अँगल बी कसं लिहितो आणि अँगल सी म्हणजे आपण काय करू शकतो, हे दोन्ही इक्वल आहेत, आपल्याला दिलेलं आहे ऑपोजिट अँगल आहे कॉन्ग्रुएंट, हे इक्वल आहे. त्यामुळे मी सी बद्दल काय लिहितो, अँगल सी लिहितो, ए लिहितो. आणि दुसरं बघा बी आणि डी आपला अँगल काय इक्वल आहे, त्यामुळे डी बद्दल मी काय लिहितो, बी लिहितो, अँगल बी इज इक्वल टू 360 डिग्री. आता जर आपण बघितलं तर काय समजा आपल्याला 2 अँगल ए प्लस 2 अँगल बी इज इक्वल टू 360. याचा अर्थ काय सांगा, 2 टाइम्स अँगल ए प्लस 2 अँगल बी इक्वल टू 360. Therefore angle A plus angle B is equal to 180. म्हणजे हे काय झालं सांगा, दोन्ही आपले अँगल काय झाले त्यांची जर बेरीज केली तर किती होणार ते सांगा, 180 होणार. आता ते जर 180 होत असेल तर डी आणि सी पण काय असणार आहे, 180 असणार आहे. हे पण आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो, कारण अँगल ए इज इक्वल टू अँगल सी आहे आणि अँगल बी इज इक्वल टू अँगल डी आहे. त्यामुळे आपण काय सांगू शकतो की हे आपले जे अँगल आहेत किंवा आपण हा आणि हा अँगल कन्सिडर केला तर त्यांची पण बेरीज किती येणार सांगा, 180 आहे. हे आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. सेम इथे मी काय लिहिणार, ए आणि डी लिहिणार. मी काय करणार आहे बघा, इथे जे आपण बी लिहिलं ना, इथे आपण बी लिहिलं, त्याच्याबद्दल मी समजा डी घेतलं, इथे मी लिहितो इथे हेच आपण असं पण लिहू शकतो बघा. मला ए आणि डी पाहिजे, मग मी काय करतो, अँगल ए बी आणि डी इक्वल आहे, मग बी बद्दल मी काय करतो, अँगल डी लिहितो आणि सी आणि ए काय इक्वल आहे, त्यामुळे अँगल काय लिहितो, ए लिहितो आणि अँगल डी लिहितो. त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं सांगा, मला सतत 2 अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 360. Therefore angle A plus angle D is equal to 360 divided by 2 is equal to 180. म्हणजे याचं काय मिळालं सांगा, अँगल ए आणि अँगल डी किती मिळाले आपल्याला, 180 मिळाले. तसंच आपण बी आणि सी पण काय करू शकतो, 180 आहे सिद्ध करू शकतो. कारण काय सांगा, अँगल ए म्हणजे अँगल सी झाला, म्हणजे आपण अँगल ए बद्दल काय लिहू शकतो, अँगल सी प्लस अँगल बी हे सुद्धा 180 आहे. याच्यावर आपण काय सिद्ध केलं सांगा की अल्टरनेट, इथे दोन्ही अल्टरनेट आहे अँगल आहे, इंटेरियर अल्टरनेट नाही सॉरी इंटेरियर अँगल आहे आणि इंटेरियर अँगलची जर सम 180 असेल तर डेफिनेटली त्या दोन लाईन काय असणार आहे, पॅरलल लाईन्स असतात. त्यामुळे आपण काय लिहू शकतो इथे, ए बी पॅरलल टू डी सी. तसंच आपण सेम प्रूफ मगाशी प्रूव्ह केलं बघा, अँगल ए आणि अँगल बी 180 आहे. त्यामुळे हे जर 180 असेल तर ए डी पॅरलल टू काय असणार आहे, बी सी असणार. आणि जर दोन्ही समोरच्या बाजू जर पॅरलल असतील तर डेफिनेटली तो काय असायला पाहिजे, पॅरलोग्राफ असायला पाहिजे. आपण काय करू शकतो, सिद्ध करू शकतो. ही सेकंड प्रॉपर्टी झाली. दुसऱ्यांच्या दोन प्रॉपर्टी आहेत त्या डिटेल मी नाही सोडून दे, तर तुम्ही सोडवायच्या, कारण एकदम सिंपल आहे. पण मी कशा सोडवायच्या तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. तिसऱ्यामध्ये काय दिलंय, इफ इच डायगोनल बायसेक्ट इच येतं, म्हणजे क्वाड्रिलॅटरल मध्ये समजा डायगोनल असतात, कर्व असतात, त्या दोघांनी काय केलं, एकमेकाला बायसेक्ट केलं तर डेफिनेटली ते काय असायला पाहिजे, पॅरलोग्राफ असायला पाहिजे. मी काय करतो बघा, एक क्वाड्रिलॅटरल काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं सांगा, हे बायसेक्ट करतो, म्हणजे ही इक्वल टू ही आणि ही इक्वल टू ही आहे. तर आपल्याला काय करता येईल बघा, ए बी सी डी दोन ट्रायंगल कन्सिडर करा. कुठले कुठले, ट्रायंगल ए इथे मी पाहिजे तर ओ देतो, ओ डी, आणि
ट्रायंगल DOC. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही अँगल हे लाईन ही AOE इक्वल टू OC आहे, BOE इक्वल टू OD आहे, आणि तिसरं काय सांगा, हा कोण काय अँगल सेम आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो, साईड अँगल साईड या टेस्टनुसार काय होणार आहे, ते दोन्ही काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. आणि कॉन्ग्रुएंट असेल तर डेफिनेटली हे इक्वल टू काय असायला पाहिजे, हे असायला पाहिजे. आणि दुसरं काय काय सांगू शकतो आपण, हा अँगल आणि हा अँगल काय असणार, इक्वल असणार आहे. तसंच हा अँगल आणि हा अँगल काय असणार, इक्वल. मगाशी मी प्रूव्ह केलं तसं. आणि जेव्हा अल्टरनेट अँगल इक्वल असतात तेव्हा त्या दोन्ही काय असतात, समजा पॅरलल लाईन असतात. किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण सांगू शकता, हे बघा हे दोन्ही आपले काय झाले, इक्वल झाले, हे पण टाकू शकता तुम्ही पाहिजे तर. AOD आणि BOC पण ट्रायंगल काय करू शकता, घेऊन ते पण प्रूव्ह करू शकता. हे अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही, इफ इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर देन दॅट इज अ पॅरललोग्राम, ते तुम्ही काय करू शकता, सिद्ध करू शकता. नंतर लास्ट काय दिलंय बघा, ऑपोजिट साइड्सचा इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट साइड इज पॅरलल. तर एक साइड समजा पॅरलल असेल ना तर डेफिनेटली तो काय असणार आहे, पॅरललोग्राम असणार आहे. ते पण आपण बघूया, मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. समजा असा आपला ट्रायंगल हे आहे, एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि प्रूव्ह करायचं आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ही लाईन AB ही पॅरलल टू काय सांगा, BC आहे. म्हणजे हे दोन्ही काय सांगा, हे पॅरलल आहे. मग मी काय करतो बघा, इथे अशी लाईन काढतो, ही लाईन काढतो म्हणजे डायगोनल झाली आपली. आता मी काय ह्या ही आपण जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर हा अँगल आणि हा अँगल काय झाला सांगा, अल्टरनेट अँगल झाला. हे दोन्ही इक्वल असणार आहे. हा इक्वल टू काय असणार आहे, हा असणार आहे. लक्षात जर आपण बघितलं तर काय असणार सांगा, हा अँगल आणि हा अँगल आपला काय असणार, इक्वल असणार आहे. तसंच हा अँगल मी ते Y लिहितो आणि हा अँगल इक्वल असणार आहे. आणि ही त्यांना काय असणार आहे, कॉमन असणार आहे. त्यामुळे दोन्ही काय करू शकतो आपण. आणि जर दुसरं दोन्ही सेम असेल आणि हे पॅरलल आहे बघा, हे पॅरलल आहेत आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्यावरनं काय करू सांगू शकतो की ADB आणि BDC आहे काय सांगा, कॉन्ग्रुएंट आहे म्हणून सांगा, हे करू प्रूव्ह करू शकतो. आणि कॉन्ग्रुएंट असेल तर ह्या बाजू काय असणार आहे सांगा, इक्वल असणार आहे. हे पण तुम्ही इकडे पण काय करू शकता, इक्वल आहे ते सिद्ध करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, चारही आपण टेस्ट काय केल्या, प्रूव्ह केलेल्या आहे. त्याच्यापैकी 2 मी तुम्हाला सोडून दाखवलेल्या आहेत. आज तुम्ही काय करायच्या, ह्या तिन्ही चारही प्रॉपर्टी किंवा टेस्ट ह्या तुम्ही काय करायच्या, स्वतः काय करायचे, सोडून बघायचे, न बघता काय करायचे, सोडून बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.